चला मंडळी, आज आपले बनाने मस्त गिलकान भाजी हिरवी मिरची तर देखा त्यांसाठी मी थोडासा शेंगदाणा भुंजले जात पहिले, कारण कसं थंडावी जात असत्या ते मस्त हिरवी मिरची कराने आपले, कारण कसं असं जर करत ना आपला हे नागत असं गुईचट गुईचट लागतच त्या गिलकानं, आणि जर तिखी करी तर भारी लागस, कमी तिखट टाकत तर गोड गोड लागस भाजी. तर ते का असं मस्त मसाला करल्याने आपले पहिले मसाला करीसन मग नंतर आपले कढाई ठेवायचे, थोडंसं जिरं टाका मी आणि थोडासा लसूण टाकाने, तसं आपले हिरवी मिरची कराने त्यांसाठी आपले मसाला तयार कराने. मसाला तयार का ठेवाना पहिले, तोपर्यंत कढाई ठी काही हिरवी मिरची लाल होऊ द्या आणि आपले त्यांना मा कढीपत्ता जिरं काही टाकणी मी, जिरं आपले शेंगदाणा दयान होतं त्यांसाठी जिरं टाकणी, थोडेसे हळद टाकी आणि मस्त लाल होऊ द्या आणि आपले मिरच्या आणि लाल वहिन्यात का त्यानंतर आपले आणि गिलका कसं आहे चांगला धुई काढा ना, आणि धुईसन मस्त बारीक खांडे करा ना, कारण कसं लवकर शिजतात भाजी, टाईम नाही लागस. जाडा खांडे नाही करा ना, मस्त बारीक बारीक तुकडा करा ना त्यानं आला, आणि चांगलं 2-3 पाण्यात घे धवा ना, ते सगळं पाणी निघे जास, मग गुईचटपणा कमी होई जास त्यांसाठी. ते मस्त काली लेवानी आणि कमीच गॅसवर राहू देवा ना, कारण कसं फुल गॅसवर जर ठेवे ना तर तेल उडी जास. ते पाणी 2-3 ग्लास पाणी टाका मी, तुम्ही तुमना हिसाबप्रमाणे कमी जास्त करू शकतस पाणी. थोडंसं नमक टाका ना त्यांना मा, नमक टाकीसन मस्त उकळू द्यावा ना तिले, थोडेसे कोथमीर टाक द्यावा आणि शिजानंतर बी टाकू शकतस तुम्ही. तोपर्यंत मी मसाला तयार करली दा, तर ते का वय ना आपला मस्त मसाला तयार. बारीक करा ना, थोडंसं भाजी घट्ट येस आणि दिसाल बी भारी दिसस. तर मस्त गिलका शिजी घ्यात, तर जेवढं मसाला होता तो टाका मी त्यांना मा, आणि चांगलं मस्त हळद कमी होती थोडीशी अजून हळद टाकी मी. तर देखा कशी वहिनी आपली भाजी तयार. तुम्ही कोठून व्हिडिओ देखील राहणार ते पण सांगा, आणि व्हिडिओ आवडणार होई तर लाईक शेअर नक्की करा. एकदम सोपी भाजी आहे, खावाल पण चव आहे.